मंडळी झकास, तुम्ही जमलाय इकडे, सगळी पाहुणे मंडळी जमलेत. आज कसं आमचा दिवाणखाना भरल्यासारखा वाटतोय, पण कशाला जमलेत हे सगळे? हा कांगारू दादा, काय झालंय? अच्छा अच्छा, मला आहेर द्यायला हे सगळे जमलेले आहेत. इथे मुलीचा पत्ता नाही आणि हे सगळे आहेर घेऊन आलेत. पण ठीक आहे, आता आहेर आहे म्हटल्यावर नाही कसं म्हणायचं, घ्यावाच लागेल ना आहेर. बघूया काय काय आणलेले. इकडून सुरुवात करतो. काबू दादा, पाय लागू पाय लागू. कोरा कोरा कागज, मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. जनरली उडले असते पण हे पडले. या कोऱ्या कागदावर मी माझ्या रक्तानी निबंध लिहीन आणि पाठवेन कोणाला तरी. बघा तुम्ही सगळे. यांनी काय आणले? उशी. नशीब काहीतरी घेऊन आले आहेत. मी संन्यास घेऊन ऋषी व्हायच्या आधी. ये उशी के आंसू है. कांगारू. कांगारू दादाने काय आणलंय? बॉक्सिंग ग्लोव्स. हा अच्छा, लग्नानंतर परिस्थितीशी लढता यावं म्हणून बॉक्सिंग ग्लोव्ह. थँक्यू कांगारू दादा, एवढ्या लांबून बॉक्सिंग ग्लोव्स घेऊन आला. हा हा, पेंगुर हनीमून पॅकेज. इथे मुलगी नाहीये आणि त्याआधीच हनीमूनला पाठवायचं ह्यांना. काय करू एक म्हणता तड. ओहो, पोपट पंचे. काय असेल बरं? काय असेल? कुंडली आहे. हा म्हणजे माझी पंचायत दूर करण्यासाठी कुंडली. मंडळी किती करालो माझ्यासाठी. माझ्या लग्नासाठी प्रयत्न करून माणसं थकली, पण यांनी हार नाही मानली, म्हणून मी सुद्धा हार मानणार नाहीये. त्यामुळे चला आजही करतो लग्नाची तयारी जोरात. सुरू करतो बँड बाजा वरात. पण सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं स्वागत करतो इथल्या मॉल क्वीन हास्य सुंदरी रेणुकाताईंचा. काय काय? हो म्हणजे काय, हे सगळे कल्पनाचे नातेवाईक तो यांना ओळखला असशील. सगळ्यांनी माझ्यासाठी इतका खास आहेर आणलाय ना. हो, मी देखील तुझ्यासाठी एक विशेष आहेर आणलेला आहे. खुशी की असू. बघ बघ तू, पटकन बघ काय येते. नक्कीच नक्कीच काहीतरी विशेष असणार. लग्नाचं पोस्टर. हो, मी माझ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, जवळच्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना दिलं की तुमच्या गाडी मागे लावा, दारावर लावा, पण ही जी जागा आहे ना ती रिकामी ठेवू नका, भरा. अच्छा अच्छा, म्हणून ही जागा रिकामी आहे. ही भरली जाणार. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. चला, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरच ही रिकामी जागा भरो एवढीच प्रार्थना करतो. ताई, तुझाही आशीर्वाद घेतो. अरे, खूप यशस्वी भव. आणि तुला विनंती करतो, प्लीज स्थानापन्न हो. तर सुरू करतो आहेराची बरसात. बँड बाजा वरात. झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. जेव्हा मी कुठलं कपल बघतो ना, तेव्हा मला कोंबड्यांची आठवण येते. ते अगदी कोंबडा कोंबडी सारखीच असतात. ऑ करत मुलगा मुलगीच्या मागे पडत असतो, पण ती काही हाती लागत नाही, म्हणून असंच वाटतं. कधी कधी कोंबडा कोंबडी वेगवेगळ्या दिशेला पळत असतात आणि प्रेमाच्या दाण्यांचा पाऊस पडतो आणि ते एकत्र येतात, जशी आपली पुढची जोडी एकत्र आली आहे. पण येतला कोंबडा सकाळ झाली की कॉ कॉ करत असतो, पण कोंबडी मात्र झोपून राहते. नेमका काय प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. त्यासाठी चला तर स्वागत करूया या कोंबडा कोंबडीचं. अर्थात नाशिकच्या प्रणाली बागुल आणि पुण्याच्या प्रकाश डोंगरदिवे यांचं.
गुणवता तुझा रूपान गोजिरवाणी अरे काय तुला झोप बीप आली की काय? गुड मॉर्निंग. हा? अरे तुझं वेळेचं गणित चुकलंय का? नाही नाही नाही, माझं गणित नाही चुकलंय, हिची डे आणि नाईटची काहीतरी गडबड आहे. हा? तूच सांग. मी लहान असल्यापासून जरा जास्तीच झोपते अरे आणि जरा झोपल्यानंतर मग झोपेत बोलायची पण सवय आहे. जे अरे दिवसभरात बापरे. जे काय होतं मग ते रात्री बोललं जातं थोडक्यात. अरे हे पण कठीण आहे ना, पण लग्नानंतर म्हणजे दिवसभरात जे तिने सांगितलं नसेल तेही त्याला कळणार आहे. हा. तो रात्रभर जागून ऐकत बसणार आहे की अच्छा हे झालं काय. काय तुझी फजिती होणार यार प्रणाली. हो ना. स्वागत करूया बागुल आणि डोंगर दिवे कुटुंबाचं. तुम्ही काही नाटकात वगैरे काम करते काय? पूर्ण स्टेजचा वापर केला म्हणून विचारलं. हा हा चला. तर प्रणाली प्रकाश आपापल्या सासरकडच्यांची ओळख करून द्यायची अशी प्रथा आहे आमच्या मंचावर. हो, ह्या माझ्या सासूबाई होणाऱ्या पद्मिनी डोंगरदिवे आणि हे माझे दादा मोठे, यांचे मोठे दादा. नमस्कार मॅडम. नमस्कार, नमस्कार, स्वागत आहे नमस्कार, स्वागत तुमचं. आहे. तर ही प्रणालीची आई छाया बागुल आणि हे प्रणालीचे वडील दिलीप बागुल. नमस्कार, स्वागत आहे. स्वागत आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला. थोड्याच वेळात आपण खेळांना सुरुवात करणार आहोत, तोपर्यंत जरा बसा प्लीज. या 2 वर्षाच्या काळात कितीतरी बदल झाले ना. हो, म्हणजे सगळं ऑनलाईन व्हायला लागलंय. मुलं ऑनलाईन परीक्षा पास होतात, लोक ऑनलाईन जॉब करतात आणि आपल्या पुढच्या जोडीनं तर ऑनलाईन कांदे पोह्याचा कार्यक्रम केलाय. हो, कारण मुलगी भारतात आणि मुलगा परदेशात. काय हो, दोघही ऑनलाईन आले आणि एकमेकांच्या मनातच भरले. आणि तिने नजरेतनच सांगितलं परदेशिया परदेशिया. आणि या. मग काय, हा परदेशी गेलेला आपला मराठी मुलगा आला आणि तिला दिल देऊन गेला. स्वागत करूया नाशिकच्या चैताली कुंभकर्ण आणि पुण्याच्या निरंजन माळोदे यांचा. फ्लाईट क्रमांक 2123, फ्लाईट क्रमांक 2123, फ्लाईट क्रमांक 5 वर आलेले लवकरच उड्डाण येणार आहे टोरंटोला. टू टोरंटो. हो, हिला घेऊनच जाणार मी आता. अच्छा, म्हणून जात नव्हतोस का? मी तुला तेच विचारणार होतो. इतकं टोरंटो टोरंटो करतोय, तुरंत जायला पाहिजे.
हा ठरवून उत्तर दिलंस एकदम. हा तर मग हिच्यासाठी पासपोर्ट वगैरे काढायला लागेल. हो पासपोर्ट तर आहेच आहेच आहे. पण लग्नाचं लायसन्स पाहिजे फक्त. लग्नाचं लायसन्स पाहिजे फक्त, तेवढीच एक राहिलेली कमी आहे. तर स्वागत करूया इकडे कुंभकर्ण आणि माळवादे कुटुंबियांचं. सर्वप्रथम चैताली आणि निरंजन आपापल्या सासरकडच्या मंडळींची ओळख करून द्या तुम्ही. या माझ्या सासूबाई अनुपमा कुंभकर्ण, हे माझे सासरे सतीश कुंभकर्ण. स्वागत नमस्कार आहे. नमस्कार स्वागत आहे. हे माझे सासरे महेश गजानन माळवदे, ह्या माझ्या ननंदबाई मयुरी अभिषेक लासूरकर. नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. ओके मग टीम सज्ज झालेली आहेत. आपण थोड्याच वेळात खेळांना सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत जरा डोक्यात विचार करा कसे खेळणार आहात ते. जरा बसा प्लीज. सेट लागलेला आहे, आता कॅसेट लावायची आहे. संसार म्हटलं की गाणं रडगाणं सगळं आलंच. अर्थात त्या सगळ्याला तुम्ही कॅसेटच म्हणणार, म्हणूनच ही कॅसेट तुम्हाला दोघांना दिलेली आहे. इथे ही कॅसेट आहे आणि इथे काही गाण्यांचे शब्द आहेत. पण या कॅसेटची रीळ तुटलेली आहे, त्यातले काही शब्द गहाळ झालेत. त्यामुळे आता तुम्हाला फक्त धून ऐकू येईल. तुम्हाला गाण्याचे अचूक शब्द ओळखायचे आणि गाणं कंप्लीट करायचंय. जी जोडी लवकरात लवकर शब्द ओळखेल आणि जास्तीत जास्त गाणी तयार करेल ती ठरेल विजेती. आणि त्यातील नवरी मुलीला मिळेल पहिला आहेर झी मराठी कडून अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. आता प्रत्येक वेळी राऊंड होणार आहे. यामध्ये गाणं वाजेल, म्हणजे गाण्याचं इंट्रो वाजेल. त्याच्यावरनं तुम्ही डोक्यात विचार करून ओळखायचंय गाणं काय आहे आणि नंतर तिथले शब्द उचलून तुम्हाला ते कंप्लीट करायचे. गाणं वाजल्यानंतर मी सुरू असं म्हटल्याशिवाय तिकडे जाऊन शब्द शोधायला लागायचं नाहीयेत. फक्त डोक्यामध्ये अचूक शब्द हेरून ठेवायचे आहेत. लक्षात आलेलं आहे. आणि या सगळ्यात फेअर पॉइंट्स आहेतच. हो ओके सुरू करूया मग. ऐकवा रे पहिलं गाणं. तुमची वेळ सुरू होतीये आता. तुम्हाला निळे शब्द घ्यायचे, तुम्हाला पिवळे शब्द घ्यायचे. तुम्हाला कुठे जाहीर करेल. वेळ संपलेली आहे, पण यांनी जाहीर केलेलं आहे आधी. आता हे जे शब्द तुम्ही लिहिलेले आहेत ते तुम्हाला गाऊन दाखवायचेत. उरात होत धडधड आली, गालावर आली, अंगात वाजले वाज, प्रीतीची बाधा झाली, आता लगीन झालं या गत सगळे बनून माग आलं या. ओके या राऊंड पैकी पहिला राऊंड जिंकला यांनी. आता आपण ऐकणार आहोत दुसरं गाणं. ऐकवा रे. तुमची वेळ मग सुरू होते आता. डन स्टॉप. ओके यांनी इकडे गाणं कंप्लीट केलेलं आहे. दुसरं लगेच गाऊन दाखवा. बरोबर आहे का एकदा चेक करा. एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे खिलता गुलाब, जैसे शायर का ख्वाब, जैसे मंदिर में हो एक जलता दिया. आता
1 on 1 म्हणजे 1-1 झालेलं आहे. वाजवा. तुमची वेळ सुरू होते आता. डन. स्टॉप. अटीतटीचा सामना झालेला आहे. मी हे डिसाइड करू शकत नाहीये. रेणुकाताई तू इकडे ये प्लीज. शेवटचं जे गाणं आहे ते वाजवायला पाहिजे, म्हणजे आपल्याला कळेल की बरोबर आहे का चूक आहे का काय आहे. काय आहे. वाजवा रे गाणं प्लीज. आ राहिलाय. तर लिरिक्स तर एकदम बरोबर आलेले आहेत. यांनी गाणं ओळखले आहे. अचूक ओळखलेलं आहे. त्यामुळे पहिला आहेर जातो चैतालीला. पहिला राऊंड जिंकलेला आहे चैतालीने आणि तिला मिळतोय झी मराठीकडून अत्याधुनिक रेफ्रिजरेटर. आणि रेणुकाताई आम्हाला उत्सुकता आहे, फेअर पॉइंट कुणाला किती मिळालेत? फेअर पॉइंट्सचं असं आहे की दोन्ही टीम्सनी शब्द खूप चांगले जुळवले. त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही टीम्सला मी देईन 3 गुण. दोन्ही टीम्सना 3-3 गुण मिळालेले आहेत. अभिनंदन आणि धन्यवाद ताई. निरंजन, मला तुला विचारायचं आहे, असं पहिल्यांदाच झालंय की कोणीतरी परदेशात राहतो आणि इथे आलाय. तू परदेशात असतोस आणि आता सगळ्या सुखचैनी वगैरे असतील, सगळं वैभव तू अनुभवतोयस, पण कुठल्या गोष्टीची खंत वाटते का किंवा काही मिस करतोस का इकडचं? हो नक्कीच. म्हणजे इकडे सगळे आहेत सुखसोयी, पण फॅमिली नाही आहे आणि एकटं राहावं लागतं. पण म्हणजे अशा काही गोष्टी घडतात की नेहमी आपल्याला घरच्यांची काळजी वाटत राहते की काही असं काही झालं तर आपण वेळेवर पोचू नाही, कारण यायला खूप वेळ लागतो. सो एक दिवस असाच मला एक फोन आला बहिणीचा की माझ्या आईचं एकदम तिला ICU मध्ये ॲडमिट केलं होतं. लिव्हर डॅमेज झालं होतं तिचं आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी सांगितलं होतं. तर लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी घरच्यांचंच लिव्हर डोनेट करावं लागतं. तर ॲक्च्युली मला हे आधी कळवलं नाही त्यांनी. तिला जॉइंडिस झाला होता आधी, पण त्यांनी कळवलं नाही, कारण ती आई म्हणली होती की त्याला कळवू नका, तो तिकडे एकटा राहतो, थोडंसं ते बरं होऊन जाईल. पण ते खूप वाढलं आणि मी ज्यावेळेस कळालं मी लगेच ट्रॅव्हल करून आलोच त्याच दिवशी. पण युजली जेवढा वेळ लागतो ट्रॅव्हल करायला, त्यामुळे त्या दिवशी माहीत नाही काय अचानक झालं, मला सगळ्या फ्लाईट माझ्या डिले होत गेल्या. आणि मी सकाळी माझे जे शेड्यूल होतं त्याच्यात सकाळी जे 11 वाजता मी पोचणार होतो त्याच्याऐवजी मी संध्याकाळी पोचलो. आणि जेव्हा पोचलो मला माझा मित्र घ्यायला आला होता एअरपोर्टवर. तो मला थेट हॉस्पिटललाच घेऊन गेला. तिथं गेल्यावर मला कळालं की सकाळी 11 वाजताच ती कोमात गेली. मग तिची आणि माझी भेटच नाही झाली.
आणि आज ती इथं असती तर तिला खूप आनंद झाला असता, कारण तिची खूप जास्त इच्छा होती की मी लवकरात लवकर लग्न करावं. तर एक ती खंत आहे माझ्या मनात की सगळं मिळतं आपल्याला आयुष्यात, आपण सगळं अचीव करतो, पण ज्या वेळेस गरज असते घरच्यांना त्यावेळेस काही कारणाने आपण तिथं पोहोचू नाही शकतो. मी ही कल्पना करू शकत नाही की तो नसताना काय झालं असेल किंवा त्याला काय वाटत असेल, पण तू होतीस इथे. खूप म्हणजे आयुष्यात न विसरणारी गोष्ट आहे ती. ज्या फेजमधून आम्ही गेलो मला सांगता नाही येणार की आम्ही त्या कुठल्या परिस्थितीत होतो, कुठल्या मनस्थितीत होतो. आज ती नाही आहे, पण या मंचावर आम्हाला ही संधी मिळाली म्हणून आम्हाला तिचं इथे नाव घ्यायचं होतं. आणि तिची एक आठवण म्हणून मला चैतालीला काहीतरी तिची वस्तू द्यायची आहे. बरं, प्लीज म्हणजे तिचा आशीर्वाद तिला द्यायचा आशीर्वाद आहे. म्हणून. चैताली आणि तुम्ही तिघं या इकडे. तिच्याकडून तुझ्यासाठी आशीर्वाद. मी त्यांना भेटू नाही शकली, पण त्यांच्याबद्दल नेहमी ऐकलंय. त्यांच्यासाठी मला काही 2 ओळी बोलायच्या आहेत. 1 तीळ 7 जण मिळून खाई, 1 तीळ 7 जण मिळून खाई, निरंजन रावांना जन्म देणारी धन्य ती आई. आणि त्यांची जागा आज ताई योग्यरित्या घेत आहेत. काय असतं ना, म्हणजे आपण एकमेकांना भेटतो आणि अगदी पहिल्यांदा भेटलो तरी सुद्धा अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या आयुष्यातल्या. प्रकाश, काय झालं? माझे वडील लहानपणीच दादा, मी 8वी मध्ये असताना माझे वडील इकडे आजीकडे गावाकडे गेले, काकांकडे परभणीला. आणि म्हणजे 1 जानेवारी 2002 मी शाळेमध्ये होतो आणि मला एक जण बोलवायला आला की अरे तुम्हाला लगेच परभणीला जायचं आहे. तर मला वाटलं काहीतरी असेल छोटं मोठं, बोलवलं असेल आम्हाला. तर आम्ही घरी आलो तर आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आम्हाला तातडीने आमचे मोठे दाजी आहेत त्यांनी आम्हाला घेतलं, कारण त्यावेळेस आमची एवढी पण ऐपत नव्हती की आम्ही बसचे फेर हे करू शकतो. आमच्या पूर्ण फॅमिलीला त्यांनी घेतले. आमचे वडील परभणीला होते, आम्ही तिकडे गेलो. आम्ही दुसऱ्या दिवशी पोहोचलो आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला कळलं की आमचे वडील ऑलरेडी एक्सपायर झालेले आहेत. आणि एक्सपायर तर झालेलेच होते, पण प्रॉब्लेम काय झाला, बाकीचे जे आजूबाजूचे लोक होते ते म्हटले घरामध्ये एवढ्या वेळ शरीर ठेवणं शक्य नाही आहे आणि त्यांना यायला 1 दिवस लागणार आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्याच दिवशी सर्व कार्यक्रम उरकला. तर आम्हाला आमच्या वडिलांचं तोंडसुद्धा पाहता आलं नाही आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला फक्त राखच पाहायला मिळाली. आणि त्यामुळे माझ्या मनात कायम असं होतं की कधीही काही जरी झालं तर मी खूप पटकन पोहोचलो पाहिजे. प्रणाली, अशीच काळजी तुला आईची कायम असते. आता तू सासरी नांदायला जाणार आहेस, काय आहे ती काळजी? तर सगळ्यात जास्त तर माझ्या मम्मीचं पहिले 2 वर्ष झाले तेव्हा तिला ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं. आणि त्यावेळेला माझे पप्पा आणि दादा आणि आम्ही म्हणजे खूप स्ट्रॉंग राहिलो घरात की म्हणजे आम्ही पप्पांनी डिसाईड केलेलं की करून घेऊया आम्ही ऑपरेशन, कारण त्याचं पुढे जाऊन रिस्क नाही घेऊ शकत आपण, काय होईल काय नाही. म्हणजे तो सगळ्यात हार्ड टाईम होता आमच्यासाठी. तेव्हा आमची पूर्ण फॅमिली, आमची जॉईंट फॅमिली आहे, मला 4 काका वगैरे आहेत, तर सगळे म्हणजे त्या टायमाला आमच्यासोबत होते जेव्हा मम्मीला मध्ये नेलेलं. तर आणि जसं जसं टाईम जात होता ना की आम्हाला सांगितलं होतं पप्पांना माहिती होतं टाईम होणार आहे ऑपरेशनसाठी, पण
असं होतं ना की लवकर होईल तर खूप टाइम चाललेलं. तसं तसं आम्हाला टेन्शन येत होतं बाहेर की का वेळ लागतोय. आणि ते ऑपरेशन थिएटरमधून कोणी बाहेर जरी आलं तरी आम्हाला असं वाटायचं काय झालं काय नाही सांगत नव्हते. आणि बाहेर NCDवर पूर्ण आम्हाला लाईव्ह दिसत होतं काय होतंय मध्ये. त्याच्यामुळे ते अजून टेन्शन वाटत होतं आम्हाला की त्यांना ते लवकर ट्युमर सापडत नव्हतं. मग त्याच्यामुळे खूप वेळ गेला आणि नंतर आम्हाला समजलं की फायनली सक्सेसफुल झालं ऑपरेशन. काहीतरी पूर्व पुण्य असणार म्हणून ते सक्सेसफुल झालं आणि आई आज तुझ्याबरोबर इथे आहे. आपली माणसं जातात तेव्हा त्यांची उणीव कोणीच भरून काढू शकत नाही. खरं आहे हे. म्हणजे कुठल्या शब्दांनी सांत्वना द्यायची तेच सुचत नाही. पण मुलं जी असतात ती आई वडिलांची अंश असतात आणि त्यांचं प्रतीकच असतात. आणि ते जितकं चांगलं करतील आयुष्यात, जिथे कुठे आई वडील असतील त्यांना इतका अभिमान असेल तुमचा की तुम्ही चांगलं कार्य करताय, तुम्ही चांगले माणूस म्हणून जगताय, तुमची लग्न चांगल्या पद्धतीने होत आहेत. त्यामुळे त्यांची स्मृती ठेवून जे काय करायचं ते हिंमत दाखवून, जशी तुम्ही आता दाखवलेत तशीच हिंमत दाखवून आणि अगदी कस लावून करायचं. तोच एक सलाम आहे त्यांना. तीच एक आठवण आहे त्यांची. सगळ्यांचे डोळे भरलेले आहेत पण एकीकडे डोक्यात उत्साह सुद्धा असणार आहे कारण अजून खेळ अजून बाकी आहे. आणि आता वळणार आहोत आपल्या आजच्या दुसऱ्या राऊंडकडे जो आहे सासू सून अफलातून. हा खेळ मिळवून देणार आहे दुसरा आहेर. झी मराठीकडून अत्याधुनिक गॅस स्टव, व्हॅक्यूम क्लीनर, मिक्सर ग्राइंडर, टॉवर फॅन, गीझर, मायक्रोवेव्ह आणि आपले फॅशन पार्टनर्स कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणी. तर इकडे चाळणी दिली गेली आहे म्हणजे एक कापड आहे ज्याला एक होल आहे. नवरा मुलगा इथे ठेवलेले चेंडू सासू आणि सुनेकडे फेकेल. सासू सुनेला या चाळणीत झेलायचा आहे आणि तो पुढे आणायचा आहे आणि चाळणीला असलेल्या होल मधून डिपॉझिट बॉक्स मध्ये जमा करायचा आहे. जे जास्त चेंडू जमा करू शकतील आणि ज्यांचे चेंडू तिकडे डिपॉझिट बॉक्स मध्ये राहतील असे चेंडू मोजले जातील आणि त्यात जे चेंडू जास्त असतील ती टीम जिंकेल. इतका सोपा खेळ आहे. गंमत म्हणजे यावेळी सासू सून आणि मुलगा सगळे खेळणार आहेत आणि या साईडला जावई सासू आणि मुलगी असे खेळणार आहेत. ओके 3, 2, 1 सुरू. चेंडू झेललेला आहे आणि गेलेला आहे. दुसरा चेंडू सुद्धा इकडे गेलेला आहे. इकडे सुद्धा हा दुसरा चेंडू. मम्मी थांब तू इकडे. पण दुसरा चेंडू दिलेला आहे. बरोबर हॉल मधनं ते डिपॉझिट करतात. ऍक्च्युली हॉल मधनं पण हॉल मध्ये ओपन करतात. ओके काय प्रयत्न होता चैतन्यला मारायचा प्रयत्न होता काय? हा बरं चैतालीला चेंडू मारायचा प्रयत्न केलेला आहे इकडे यांनी. टाइमर मी लवकरच सुरू करणार आहे. आता राहिलेली आहेत. शेवटची 30 सेकंद राहिलेली आहेत. कंटिन्युअस चेंडू त्या डिपॉझिट बॉक्स मध्ये जातात. ऐगो आता डायरेक्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. 10, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 0. बस. वा वा वा. तर बघूया की किती चेंडू पकडलेत, कोणी जास्त पकडलेत ते. येस मग इकडे जाऊया. हो चला. हा 1 2 मोजा बरं. 3 16 17 18 19. मला जास्त दम लागला. 1 2 3
17. यांनी जमा केलेले आहेत 19 चेंडू, यांनी जमा केलेले आहेत 17 चेंडू. याचाच अर्थ रेणुकाताई, याचाच अर्थ की आपला दुसरा आहेर जातो प्रणालीला. आणि हा दुसरा खेळ जिंकलेल्या नवरी मुलीला मिळत आहे आपले फॅशन पार्टनर कलानिधी ठाणे यांच्याकडून महावस्त्र पैठणी. त्याचबरोबर प्रणालीला मिळणार आहे झी मराठी कडून गॅस स्टव, व्हॅक्यूम क्लीनर, मिक्सर ग्राइंडर, टॉवर फॅन, गीझर, मायक्रोवेव्ह. आणि आता उत्सुकता आहे फेअर पॉइंटची. रेणुकाताई, किती फेअर पॉइंट्स? मला वाटतं दोन्ही टीम्स अर्थात खूप चांगले खेळल्या. प्रश्नच नाही. पण अरेंज मॅरेज मध्ये सासू सुनेचं इतकं चांगलं ट्युनिंग मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. त्यासाठी मी कोऑर्डिनेशनसाठी प्रणालीच्या टीमला देईन 3 गुण आणि चैतालीच्या टीमला देईन 2 गुण. ओके. आहेर जिंकलेला आहे, एक एक्स्ट्रा फेअर पॉइंट जिंकलेला आहे. अभिनंदन आणि धन्यवाद ताई. हो. आता वळूया आजच्या तिसऱ्या खेळाकडे, जो मिळवून देणार आहे आजचा महाअहेर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटीमणी. फेअर पॉइंटचं लक्षात ठेवायचंच आहे, कारण याच्यानंतर आपल्याला फेअर पॉइंट्स नक्की कळणार आहेत. आणि ज्यांचे फेअर पॉइंट जास्त असतील त्यांना मिळणार आहे झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर. लग्न सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी आपण आई वडिलांचे आशीर्वाद घेतो, आजी आजोबांचे आशीर्वाद घेतो, पण पूर्वजांना विसरतो. म्हणजे त्या पूर्वजांना ज्यांनी आपल्याला उड्या मारायला शिकवलेलं असतं. हुप हुप टुणूक टुणूक. म्हणजे लग्नासाठीही इथून तिथे उड्या कशा मारायच्या याचाही गुण त्यांच्याकडूनच येतो. आणि वरातीत सुद्धा अनेक जण त्यांनाच फॉलो करत असतात. हेच लक्षात घेऊन मला एक खेळ सुचलेला आहे, तो काय ते सांगतो, पण त्याआधी जरा सेटअप लावा प्लीज. तर आता काय, आपण जंगल सफारीला आलेलो आहे आणि दोन्ही टीम मधले सदस्य झालेले आहेत माकड. त्यांना उंच उंच उड्या मारून इथली फळं नवरी मुलीला आणून द्यायचेत. ते जास्तीत जास्त फळं जमा करतील ती टीम ठरेल विजेती आणि त्यातील नवरी मुलीला मिळेल महाअहेर. सांगा इकडे टीम मध्ये कोण सामील झालेलं आहे? हे मिस्टर प्रकाश डोंगर. नाईस टू मीट यू. हा माझा दादा अमित बागुल. हॅलो हॅलो. इकडे निरंजन. ओ फर्स्ट टाइम मीटिंग. आणि हे माझे मामा अतुल काका. नमस्कार नमस्कार नमस्कार, स्वागत आहे. ओके, कसं वाटतंय? हे सगळं व्यवस्थित वाटतंय ना? काय ग, मामाला माकड बनवलं तू? हा ना, मामाला मामा बनवलं आणि सांगितलं असेल काही करून जिंकायचं आहे. ओके, तर खेळाचे सगळे नियम लक्षात आलेले आहेत. म्हणजे फळ कसं घ्यायचंय, ते कुठे अडकवायचंय, ते कसं टाकायचंय, हे सगळ्या गोष्टी नीट कळलेल्या आहेत. रेणुकाताई, हो, मग खेळाला सुरुवात करूया. हो, म्हणजे जो जिंकेल तो म्हणेल हुप हुप हुरे. ओके, सुरू करूया मग. पोझिशन्स घ्या. 3 2 1 सुरू. ओके, उड्या मारत जायचंय, उड्या मारत जायचंय, उड्या मारत जायचंय, उड्या मारत जायचंय. हा ओ तिथपर्यंत पोचलेलं आहे. हा, माकड्यासारखं. सगळी फळं पडतात आधीच. नाही, संपलं, गेलं गेलं गेलं. उड्या मारत जायच्या अशा अशा अशा. हा हा, पळायचं नाहीये. वर 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 थांबा, वर थांबा, वर हलवा, वर 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 वर. हा, येस, दाद दाद, थांब थांब थांब.
अगं तू फास्ट जा जा फास्ट कर ना, घे ना पडतो लवकर इथेच घे. पडलेलं लावून तयारी आहे. पडेल, जा, जा, बाहेर. मजा कर. जा 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 प्रणाली कसे फळं माणसं त्यांचं ऍडजस्ट कर. फळं संपल्यावर खालची फळं उचलू शकतो. चैताली व्यवस्थित खेळ. लवकर चैताली लवकर. दादा असं कर. फास्ट फास्ट पडू दे कुठे. शेपूट झालं. एका सरकारला सांग. शेपूट आत घाल ना बाहूमध्ये. मध्ये घाल, शेपूट मध्ये फास्ट नॉर्मल लाव, घट्ट लाव. नॉर्मल लाव, जास्त पिंडो करू. उड्या मार उड्या मार, उड्या मार. पडला, शेवटची 30 सेकंद राहिलेली आहेत. शेवटची 30 सेकंद राहिलेली आहेत. खालची पण उचलू शकते. 10, 9, 8, 7, 5, उड्या मार 4, 3, 2, थांबा. रेणुकाताई, काहीच आयडिया नाही कोणी किती फळं जमवली आहेत, कोण जिंकणार आहे. महाहेर प्लीज ये. बघूया निकाल काय लागलाय. रेणुकाताई मोजूया फळं. मला एस्पेशली मामींचं वाटतं काय विचार. कुठेच मामी. किती आनंद होतो. नाही पण उलट चांगलंय, मस्त खेळले, याच आम्ही कौतुक करतोय. पण असं उड्या मारत नेले, असं काही तुम्ही उड्या मारायला होता का नाही करत? नाही ना, अजिबातच नाही. ते सगळे आता मला उड्या मारल्या होतील पण मी नाही लावत. म्हणूनच तो आनंद दिसतो तुमच्या चेहऱ्यावर. मग फळं मोजूया का? मोजूया. सब्र का फल. मोजूया. बघूया कितना मीठा है. या तुम्ही दोघं. 2, 2, 4, 4, 6, 6, 8, 10, 10, 12, 12, 14, 15. वा, 1.25 डझन. 2, 4, 6, 8, 10, 12, एक डझन. म्हणजे आपल्या शेवटच्या खेळाचा तिसरा आहेर जातो प्रणाली अँड टीमला. आणि आता हेही सांग की फेअर पॉइंट्स कुणाला किती मिळालेत? फेअर पॉइंट्स आतापर्यंत प्रणालीला 6 मिळालेत आणि चैतालीला 5 मिळालेत. आणि शेवटच्या खेळामध्ये खूप एंटरटेनिंग खेळ होता. सगळ्यांनी माकडाची भूमिका इतकी उत्तम निभावली आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 2 माकडं फारच महत्वाची होती. चैतालीच्या टीम मधून जे मामा होते त्यांनी फार उत्तम कामगिरी दाखवली आणि आपल्या प्रणालीच्या टीम मध्ये प्रकाश यांनी फारच उत्तम कामगिरी दाखवली ज्या पद्धतीने त्यांनी. तर दोन्ही टीम्स मला वाटतं की एक समानच होत्या, त्यामुळे मी दोन्ही टीम्सला 3-3 गुण देईन. ओके, याचा अर्थ प्रणालीचे झालेले 9 गुण आणि चैतालीचे झालेले 8 गुण. ओहो, इकडे 1 गुण कमी पडलेला आहे. याचाच अर्थ फेअर पॉइंट्स जास्त मिळवून झी मराठीकडून इलेक्ट्रिक स्कूटर जिंकली आहे प्रणालीने. आणि याचा शेवटचा खेळ जिंकलेल्या नवरी मुलीला म्हणजेच प्रणालीला मिळत आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून महाहेर सोन्याची वाटीमणी. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सची हमी, लग्नाचा खर्च कमी.
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या राजशाही संग्रहात राजवंशातील पारंपरिक दागिने चित्तक, बकुळीहार, लक्ष्मीहार, शिंदेशाही तोडे, कोल्हापुरी साज, बाजूबंद, कमरबंद, तन्मणी, वेणी, झुमके आणि असं बरंच काही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राजशाही संग्रहाची स्थापना दर 2 वर्षातून एकदा केली जाते. राजशाही संग्रहामधील काही निवडक दागिने इथे प्रेक्षकांना पाहता येतील. या वर्षीचा राजशाही संग्रह आपल्या भेटीला लवकरच येतोय. आज आम्ही निरोप घेणार आहोत, पण पुढच्या भागातही भेटू. तोपर्यंत स्थळांची शोधाशोध आणि जुळवाजुळव सुरू ठेवा जोरात. पाठीशी आम्ही आहोतच, घेऊन बँड बाजा वरात. झी मराठीचा आहेर तुमच्या घरात. मराठीचा